वास्तुशास्त्र पण घर चांगलं असणं गरजेचं आहे. 50%च्या वर पाहिजे तरच सक्सेस मिळेल. लग्नामध्ये अडथळे जे येतात ते टॉयलेट बाथरूम चुकीच्या ठिकाणी असेल, पैशाचं कपाट चुकीच्या ठिकाणी आहे. प्रॉब्लेम आहे पैसे गोळा होऊ शकत नाहीत. साऊथ वेस्टला एंट्री कुठलंच काम होणार, लग्न पण ठरणार नाही, अडचणी येतील. तुमचं घर ठरवतं की तुम्हाला कुठल्या घराची मुलगी घरात आणायची आहे. वास्तूमध्ये किती पर्सेंटेज चांगली असलेली व्यक्ती कुठल्या घरातून आहे, तुमचं घर पण बऱ्याच वेळा डिसाईड करतं. म्हणून त्याचा पर्सेंटेज वाढण्यासाठी वास्तूचे प्रोडक्ट मी काढले. ते पिरॅमिड बिरॅमिड असल्या गोष्टी विश्वास ठेवत नाही, ते टोटली रॉंग आहे. एवढं मोठं इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, 5,000 वर्षात ती कधी प्रगती झाली नाही. तुमच्या घरात लावून काय उपयोग होणार आहे? आता सगळं बंद झालंय. पैसे कमावचे लोकांनी पैसे कमवून गेले. आता आली रत्नशास्त्र, कुठं काय लोलक बिलक ते चाललंय. डिफेक्ट ओके, काहीतरी टेक्निकल काहीतरी असू दे. वास्तुशास्त्र कुणाचं आहे? भारतीय संस्कृतीचं, आपल्या ऋषीमुनींनी काढलेलं आहे. बरोबर. आता आपल्या ऋषीमुनींनी काढल्या वास्तुशास्त्र तुम्ही कलियुगामध्ये पिरॅमिड लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार का? तुम्ही ऋषीमुनीपेक्षा मोठे झाले का? हे आपल्या इंडियन लोकांना डायजेस्ट व्हायला पाहिजे ना. बरोबर, दॅट इज द पॉईंट. आपण आपल्या कल्चरकडे डिटेल न बघता दुसरं कल्चर अप्लाय करायला जातो. आपण किती जबरदस्त आहे ते बघत नाही.